अखिल भारतीय किसान सभा की बुल्ढाना जिला समिति ने किसानों की कर्ज माफी से जुड़ी शर्तों का विरोध करते हुए मुख्यमंत्री के नाम ज्ञापन सौंपा। संगठन ने मांग की कि कर्ज माफी योजना में लगाई गई कथित प्रतिबंधात्मक शर्तों को समाप्त कर सभी पात्र किसानों को पूर्ण कर्ज माफी का लाभ दिया जाए। किसान सभा का कहना है कि 2 लाख रुपए की कर्ज सीमा निर्धारित होने के कारण बड़ी संख्या में किसान योजना के लाभ से वंचित रह सकते हैं। संगठन ने मांग की कि प्राकृतिक आपदाओं, बढ़ती लागत और कृषि उपज के उचित मूल्य न मिलने से प्रभावित किसानों को बिना भेदभाव पूर्ण कर्ज माफी दी जाए। ज्ञापन में यह भी मांग की गई कि वर्ष 2019 की कर्ज माफी का लाभ लेने के बाद पुनः ऋण लेने वाले किसानों को भी नई योजना में शामिल किया जाए। नियमित रूप से ऋण चुकाने वाले किसानों के लिए केवल प्रोत्साहन राशि के बजाय उन्हें भी कर्ज माफी का लाभ देने की मांग उठाई गई। संगठन ने खाद, बीज और कीटनाशकों की समय पर उपलब्धता, बैंक खातों पर लगी रोक हटाने, किसान अनुदान शीघ्र जारी करने तथा बढ़ती ईंधन कीमतों पर नियंत्रण की मांग भी की। मांगे पूरी नहीं होने पर किसान आंदोलन की चेतावनी दी गई है। बुल्ढाणा से संवाददाता मोहम्मद फारूक की रिपोर्ट। पूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेने संताप व्यक्त केलेला आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयावर आम्ही या जीआरची आज होळी केलेली आहे। आज सरकारला आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे की आज आम्ही तुमच्या धोरणाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। हा जीआर जाळलेला आहे। आज या जीआर जाळण्याचा जो काही धसका महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, काल रात्री आमची ऑनलाईन एक किसान सभेची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता भरणे मामा यांना फोन केला। ते आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी रात्री आमच्या किसान सभेच्या नेतृत्वासोबत चर्चा केली, त्यांच्याशी बोलणं केलं। रात्री 10:30-11च्या दरम्यान ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की उद्या म्हणजे मला असं म्हणता येईल उद्याची तारीख आजचा वार गुरुवार 12 तारीख शुक्रवारी पुण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑफिसला किसान सभेच्या नेतृत्वासोबत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक बैठक त्या ठिकाणी पार पडते। त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे काही अटी शर्ती निकष आम्ही लावलेले आहेत, उदाहरणार्थ 2019चा जो शेतकरी आहे तो जवळपास 12,90,000 शेतकरी त्याच्यामध्ये अटकलेले आहेत आणि 5 कोटी काही लाख एवढा पैसा त्याच्यावर हेडवर यायचा आहे। तर त्या बाबतीत ते सकारात्मक दिसतात की जे 50,000 रुपये आम्ही त्यांना अनुदान देतो आणि 1.5 लाख रुपये त्यांनी भरावे 2027 पर्यंत, या काही ज्या अटी आहेत ह्या आम्ही कमी करू असा एक सकारात्मक पैलू आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे। पण सरकार जर असं समजत असेल की आम्ही वेळ काढूपणा घेऊन जाऊ आणि मग पुढे कर्जमाफी घेऊन जाऊ, तर मी नम्रपणे सरकारला या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी जमा झालेलो आहोत। शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही। आमचा बाप शेती पेरते, आमच्या बापानं शेती पेरल्यानंतर त्यात किती लागत लागते, किती पैसा टाकतात हे आम्हाला माहीत आहे आणि तो शेतीमाल विकल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळतात त्याचा हिशोब आम्हाला माहीत आहे। आम्ही ना ते हिशोब केलेला आहे आणि आम्ही कर्जमाफी नाही मागत। तुम्ही ना आम्हाला गेल्या 2017 पासून कर्जमाफीनंतर किती शेतीमालामध्ये लूट केली, आमच्या लूटमार केली त्याचा परतावा आम्ही सरकारला मागतोय। आम्ही माफी नाही मागत, कर्जमुक्ती मागतोय आणि जर सरकार ते देत नसेल तर आम्हाला बेरीज वजाबाकीचा गणित माहीत आहे। देवेंद्र भाऊ फडणवीसने हे समजू नाही, त्यांना आकड्यामध्ये चांगलं मांडता येते, आकड्यामध्ये चांगले मोठे आकडे दाखवता येतात, त्यांना चांगल्या टाळ्या पिटवून घेता येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये, पण कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या जीआरमध्ये जो काही प्रवीण परदेशी यांची समिती आहे ते अधिकृतपणे डिटेल्स ते द्यायला तयार नाहीत, प्रेसच्या समोर ते यायला तयार नाही। माझी विनंती आहे की उद्याच्या मीटिंगमध्ये पुण्याला जी काही आमची मीटिंग होत आहे त्या मीटिंगमध्ये माननीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि स्वतः देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी यावं आणि आकड्यामध्ये आमच्याशी चर्चा करावी। आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्ही त्यांना सांगतो कसं कर्ज माफ होतं। जर त्यांनी आमचं उद्या ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभा आणि इतर जनसंघटना सोबत घेऊन या सरकारला सोळ की पोळो केल्याशिवाय राहणार नाही। या आज जीआरचं दहन केलं, उद्या या सरकारचं दहन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने देतो। थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। यांच्या नावे जो शासनानं संपूर्ण कर्जमुक्तीचा जो जीआर या ठिकाणी काढलेला आहे तो जीआर काढून त्याच्यामध्ये जे प्रचंड शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, त्याच्यामध्ये प्रचंड निराशा झालेली आहे। शेतकऱ्यांच्या जखमेवर आग सोडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, मग ते ग्रामपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल, LTO कार्यालय असेल, जिल्हाधिकारी असेल, आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तसेच आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सतत 3 वेळेस आम्ही अभ्यास करतो आणि पुन्हा येतो म्हणतात, पण त्यांचा अभ्यास काही आता 3ऱ्या-4थ्या कर्जमाफीपर्यंत झालेला नाही। त्यांनी काही व्यवस्थित अभ्यास केलेला नाही असं आमच्या शेतकरी लक्षात आलं। आमचा बाप जे पेरतो
त्या जमिनीला किती पैसे टाका लागतात ते आम्हाला समजते, त्यातून किती मिळतात ते आम्हाला हिशोब येते. देवेंद्र, आता तुला वाटलं या पोराईला काही समजत नाही. आधीनं तो विचार वाचला, पुन्हा आमच्या बापाला लुटलं, आम्ही आमच्या लुटीचा परतावा परत मानतो रे बाबा तुला कर्जमुक्ती म्हणून, पण तू देत नाही. तुला खोटा आकडा दिला आम्हाला 56,000 कोटीचा, 35,000 कोटीचा. आता आम्ही तो तुझा GR या ठिकाणी जाळून टाकतो. या सरकारच्या GRचा आम्ही या ठिकाणी दहन करतो. आम्ही या ठिकाणी या सरकारच्या धोरणाचं दहन करतो. या सरकारच्या धोरणाची होळी करतो. फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नरेंद्र मोदी आणि शाह सरकार धोरण मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. या सरकार आज या सरकारचं GRचं धोरणचं, आज या सरकारचा अथवा कर्जमुक्तीचा जो GR आहे त्याची आम्ही या ठिकाणी होळी करतोय. आपण आज या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे जो काही शेतकरी शेतकरी कर्जमाफी फसव्या धोरणाचा निषेध असो, शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेल्या GRचा निषेध असो, शेतकऱ्यांच्यासाठी काढलेल्या कर्जमाफीचा निषेध असो. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना फसवणारं सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारं सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारं सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. भाजपा प्रणित देवेंद्र नरेंद्र सरकारनं जी काही संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा केली त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना फसवणुकीचा GR काढून शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक केलेली आहे. म्हणून या कर्जमुक्ती GRचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो, त्याची होळी करतो. या भाजपा प्रणित देवेंद्र नरेंद्र सरकार यांनी जो काही GR काढलेला आहे याची काही प्रचंड फसवणूक झालेली आहे. या सरकारच्या धोरणाचा हा जाहीर निषेध या सरकारच्या धोरणाची हे होळी आहे. या सरकारच्या GRला हा दहन आम्ही या ठिकाणी करतोय. हा प्रचंड संताप या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीने व्यक्त करतोय. जर भाजपा प्रणित देवेंद्र सरकारनं जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आगामी काळामध्ये या सरकारचा आम्ही दहन केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आम्ही अरबी समुद्रात उडून टाकल्याशिवाय राहणार नाही. असं या सरकारचं या ठिकाणी आम्ही दहन केलेलं आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. एस जाधव या ठिकाणी आलेले आहेत. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो.